नमस्कार. राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला तर हॉटेलमधल्या भाज्या चमचमीत खायला खूप आवडतात, पण ते आपल्याला खिशाला परवडत नाही. त्यामुळे आज आपण काय करूयात, काजू करी ही घरीच बनवूयात. चला तर मग सुरुवात करूयात. मस्त छान टेस्टी झालेली आहे काजू करी. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे पहा, त्यासाठी मी काय केलेलं आहे, कढई घेतलेली आहे, त्यामध्ये कांदा घातलेला आहे. मस्त छान आपण कांदा हा थोडासा परतून घेऊया. त्यामध्येच एक आल्याचा तुकडाही मी घातलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे त्यामध्येच 5 ते 6 मी काजू घालत आहे. हे पहा, आपण छानपैकी त्याला परतून घेऊयात. त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्याही घातलेल्या आहेत. हे पहा, त्यामध्ये 1 चमचा खसखसही घालायचे आहे. 1 मोठा चमचा, साधारणतः 1 चमचा धने घालायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व हे जास्ती पण भाजलेलं नाही, थोडंसं कमीच भाजलेलं आहे. थोडं ब्राऊन कलर आला की आपण ते काढून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे. हे पहा, मी 1 टोमॅटो पण मोठ्या साईजचा घेतलेला आहे. तो पण आपण छानपैकी भाजून घेऊ. हे पहा, मी सर्व मिश्रण हे थंड केलेलं आहे व त्यामध्ये 1 चमचा पाणी घातलेलं आहे. त्यामध्येच थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे. आपण आता ते वाटण छानपैकी बारीक करून घेऊयात. बारीक करून घेतलेला आहे. आपला टोमॅटोही छानपैकी परतून झालेला आहे, तो मी काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी 30 कढई घेतलेली आहे व त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. हे पहा, या भाजीसाठी तेल हे जास्तीच लागतं, त्यामुळे आपण तेल हे थोडं जास्तीच घालणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहे व मी 1 चमचा तूपही घातलेला आहे. हे पहा, त्यामध्ये 2 तमालपत्र घालायचे आहेत. मस्त छानपैकी आपण आता ते जिरे तडतड होऊस तर आपण भाजून घेऊयात. छानपैकी भाजून झालं की आपण तो कांदा लसूण वाटलेला मसाला हा त्यामध्ये घालणार आहोत. हे पहा, तो पण मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त छान मसाला परतून झाला की आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. हे पहा, आपण मसाले हे थोडेसे अगोदरच भाजून घेतलेले आहे, त्यामुळे जास्ती वेळ लागत नाही. त्याचा कच्चेपणा निघून गेलेला असतो अगोदरच. तुम्ही पण अशा प्रकारे काजू करी नक्की बनवून पहा व मला कमेंट करून पण सांगा काजू करी ही कशी झाली आहे ते. हे पहा, मस्त छान तेल सुटलेलं आहे. थोडा वेळ आपण परतून घेऊ. तोपर्यंत आपण एका बाजूला काजू थोडेसे फ्राय करून घेऊयात. त्यासाठी मी काय केलेलं आहे, अर्धा चमचा तूप घातलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी काजू घातलेले आहेत. थोडेसे लालसर झाले की आपण ते लगेचच काढून घेऊ. पॅन हा थोडासा माझा हलका आहे, त्यामुळे लगेचच त्यावर धूर सुटल्यासारखा होतो. हे पहा, आपले काजू छान भाजून झालेले आहेत, ते मी काढून घेतलेले आहे. आपण आता करीमध्ये मसाले घालूयात. हे पहा, 1 ते 1.5 चमचा मी आपलं साधं लाल तिखट घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे व 1 चमचा हे मी बेडगीचं पावडर घातलेलं आहे, त्यामुळे कलर छान येतो. त्यामध्येच धना पावडर घालायचे आहे व आपल्याला जे आवडते ते मसाले आपण त्यामध्ये घालायचे आहे. मस्त छान आपण परतून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपण छानपैकी परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत मसाले हे परतून घ्यायचे आहेत व त्यामध्येच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे व तेच पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत. आपल्या बायकांना खूप सवय असते की तेच पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला सोडत नाही, मिक्सरच्या भांड्याला पण तेच पाणी त्यामध्ये घालतो. व आता आपण काय करणार आहोत, अर्धा ग्लास हा गरम पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला जर जास्ती ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणीही जास्ती घालू शकता, पण शक्यतो ही भाजी ही घट्टसरच असते, त्यामुळे मी पाणी हे थोडंसं कमीच घातलेलं आहे. हे पहा, आपण आता तिला छानपैकी शिजवून घेऊयात. एकदम मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. हे पहा, आपण आता ते
काजू त्यामध्ये घातलेले आहेत. मस्त छान अशा प्रकारची भाजी ही लागते. आपण त्यावर झाकण ठेवूयात व 5 ते 7 मिनिटासाठी एकदम मीडियम गॅसवर शिजवून घेऊयात. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व सबस्क्राईबही करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा व तुम्हाला काजू करी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. हे पहा, अशा प्रकारे 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत व त्यानंतर मी काय केलेलं आहे, झाकण हे काढलेलं आहे. हे पहा, एकदम मस्त छान आपली काजू करी ही तयार आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व मस्त छान आपली काजू करी ही तयार आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा. आमच्याकडे ह्याला काजू करी असेच बोलतात. हे पहा, मस्त छान झालेली आहे. हॉटेलमध्ये जायची गरज नाही. हे पहा, घरच्या घरी हॉटेलसारखी काजू करी ही तयार आहे. असेच आणखीन मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत व्हिडिओच्या, त्या तुम्ही नक्की चेक करा. व तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.